सिंह राशी अडचणी का संपत नाही, कधी होणार आयुष्याचा भाग्योदय आणि उद्धार आणि कोणत्या वर्षी? सिंह राशीचे जीवन बाहेरून पाहिलं तर तेजस्वी, आत्मविश्वासपूर्ण आणि मजबूत वाटतं. पण या राशीच्या अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत असतो. इतक्या अडचणी का येतात आणि त्या कधी संपणार? काही वेळा असे वाटते की मेहनत खूप केली तरी यश दूरच राहते. नातेवाईकांकडून अपेक्षित साथ मिळत नाही, आर्थिक अडचणी पुन्हा पुन्हा येतात आणि काही वेळा स्वतःच्या लोकांकडून निराशाच मिळते. त्यामुळे मनात अस्वस्थता निर्माण होते. हे आयुष्य कधी स्थिर होणार आणि कधी भाग्य साथ देणार? ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर सिंह राशी ही सूर्याची राशी आहे. सूर्य म्हणजे सत्ता, प्रतिष्ठा, नेतृत्व आणि आत्मसन्मान. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींचे जीवन साधं नसतं. त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडण्याची शक्यता असते, पण त्याआधी त्यांना संघर्षातून जावं लागतं. अनेक सिंह राशीचे लोक लहानपणापासूनच परिस्थितीशी लढत असतात. कधी घरची जबाबदारी, कधी पैशांची अडचण, तर कधी नातेसंबंधातील ताण त्यांना अनुभवावा लागतो. पुण्य सर्व अनुभवामागे एक मोठा अर्थ असतो. जीवन त्यांना घडवत असतं, त्यांना मजबूत बनवत असतं आणि योग्य वेळ येईपर्यंत त्यांची तयारी करत असतं. खरं तर प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीच्या मनात एक जिद्द असते. परिस्थिती किती कठीण असली तरी हार मानायची नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील संघर्ष हा कायमस्वरूपी नसतो. योग्य वेळ आली की परिस्थिती अचानक बदलू शकते, पण तोपर्यंत ते ध्येय, संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवणं खूप आवश्यक असतं. म्हणूनच सिंह राशीच्या अडचणी, त्यामागची कारणे आणि त्यांच्या आयुष्यातील भाग्योदयाचा काळ समजून घेणे महत्त्वाचे ठरते. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यभाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1. सिंह राशीच्या आयुष्यात अडचणी जास्त का येतात? सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे या राशींच्या व्यक्तींचे जीवन साधं नसतं. सूर्य हा राजसत्ता, प्रतिष्ठा, अहंकार, नेतृत्व आणि आत्मसन्मान यांचा ग्रह आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात लहानपणापासूनच परिस्थिती त्यांची परीक्षा घेत असते. अनेक वेळा घरातील जबाबदाऱ्या लवकर येतात. काहींना वडिलांशी मतभेद, घरातील आर्थिक चढउतार किंवा कुटुंबातील तणाव अनुभवायला मिळतो. त्यांच्या स्वभावात स्वाभिमान खूप असल्यामुळे ते चुकीचे सहन करत नाही आणि त्यामुळे त्यांचा संघर्ष वाढू शकतो. लोकांना वाटतं की सिंह राशीचे लोक मजबूत आहे, त्यामुळे त्यांच्यावर अधिक अपेक्षा टाकल्या जातात. यामुळे मानसिक ताण वाढतो. पण या सर्व अडचणींचा एक वेगळाच अर्थ असतो. जीवन त्यांना घडवत असतं. जे लोक या काळात ध्येय ठेवतात ते पुढे इतरांपेक्षा खूप मजबूत बनतात. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2. कर्माचा हिशोब आणि उशिरा मिळणारे यश. सिंह राशीचे लोक मेहनती असतात, पण त्यांना फळ लगेच मिळत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक सिंह राशीच्या लोकांना कुंडलीतील कर्माची देणे जास्त असतात. त्यामुळे जीवनात काही जास्त गोष्टी या उशिरा मिळतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच स्थिरता मिळत नाही. नोकरी बदलणे, व्यवसायात नुकसान होणे किंवा योग्य संधी उशिरा मिळणे असे अनुभव येऊ शकतात. 25 ते 35 वर्षाचा काळ अनेकांसाठी संघर्षाचा असतो. मित्र दूर जातात, अपेक्षित साथ मिळत नव्हती आणि काही वेळा स्वतःवरच शंका येते. पण हा काळ त्यांच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात त्यांना लोक ओळखायला, पैशाचे महत्त्व समजायला आणि निर्णय घेण्याची ताकद मिळते. अनेक मोठे उद्योजक आणि यशस्वी लोकांच्या आयुष्यातही सुरुवातीला संघर्ष हा मोठा होता. सिंह राशीचे लोकही हाच अनुभव घेतात आणि त्यानंतर अचानकच त्यांच्या आयुष्यात प्रगती सुरू होते. नंबर 3. शनीचा प्रभाव आणि अडथळे. सिंह राशीच्या लोकांसाठी शनी हा अत्यंत प्रभावी ग्रह आहे. शनी जेव्हा कठीण स्थितीत येतो तेव्हा आयुष्यात अनेक अडथळे निर्माण होतात. काम होत असताना अचानक अडथळे येणं, पैशांची अडचण, नोकरीतील ताण, लोकांचा विरोध आणि मानसिक थकवा जाणवणे हे अनुभव या काळात वाढू शकतात. काही लोकांना असं वाटतं की नशीब साथ देत नाही, पण ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा कर्माचा न्याय देणारा ग्रह आहे. तो माणसाला चुकीच्या मार्गावरून परत आणतो. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात चुकीचे निर्णय घेतले असतील तर शनी त्या गोष्टींचा सामना करायला लावतो. पण दुसरीकडे जे लोक प्रामाणिकपणे मेहनत करतात त्यांना शनी शेवटी मोठं फळ हे देतोच.
अनेक सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात शनीच्या कठीण काळानंतर अचानकच मात्र प्रगती दिसून येते. नंबर 4. नातेसंबंधातील परीक्षा. सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यातील एक मोठा धडा म्हणजे नातेसंबंध. ही राशी मनाने खूप मोठी असते. ती लोकांवर विश्वास ठेवते, मदत करतात, पण नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करतात. पण अनेक वेळा त्याच लोकांकडून त्यांना मात्र निराशा मिळते. मित्रांचे विश्वासघात, नातेवाईकांमधील मतभेद किंवा कुटुंबातील गैरसमज यांमुळे त्यांना मानसिक धक्का बसू शकतो. काही वेळा त्यांच्यासाठी ते सर्व काही करतात तेच लोक दूर जातात. या अनुभवामुळे सुरुवातीला वेदना होतात, पण हळूहळू सिंह राशीची व्यक्ती अधिक जागरूक होते. त्यांना कोण खरं आहे आणि कोण स्वार्थासाठी आपल्या जवळ येतं हे समजायला लागतं. हाच अनुभव त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचं वळण ठरणार आहे, कारण त्यानंतर ते अधिकच शहाणे आणि अधिकच मजबूत बनतात. नंबर 5. नियतीचा खरा खेळ. सिंह राशीचे जीवन समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की त्यांची कथा सरळ नसते. सुरुवातीला काळ अनेकदा कठीण असतो. लोकांचा विरोध, आर्थिक संघर्ष, अपयश किंवा नातेसंबंधातील वेदना यांचा सामना करावा लागतो. पण हेच अनुभव त्यांना घडवतात. अनेक वेळा त्यांना नियती एखाद्या व्यक्तीला मोठ्या कामांसाठी तयार करत असते. त्यामुळे सुरुवातीला त्यांची परीक्षा घेतली जाते. जे लोक त्या काळात तुटत नाही ते पुढे जाऊन आयुष्यात मोठा बदल पाहतात. एक वेळ अशी येते की त्यांना स्वतःच आश्चर्य वाटतं की इतका कठीण काळ कसा पार केला. तेव्हा समजतं की संघर्ष हा शेवट नव्हता, तर एक मोठ्या सुरुवातीची तयारी होती. सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात हा बदल उशिरा का होईना पण प्रभावी असू शकतो. सिंह राशीचे जीवन समजून घेताना एक गोष्ट स्पष्ट दिसते की त्यांचा प्रवास साधा नसतो, पण तो अर्थपूर्ण असतो. सुरुवातीला आलेल्या अडचणी, अपयश आणि निराशा कायमच्या नसतात. त्या फक्त जीवनाने दिलेल्या परीक्षा असतात. या परीक्षा पार केल्यानंतरच त्यांच्या आयुष्यात खरा बदल सुरू होतो. अनेक वेळा त्यांना वाटतं की आता काहीच उरलं नाही. त्यांच्याच आयुष्यात पुढे मोठा प्रकाश दिसतो. सिंह राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गोष्ट असते. ते कितीही वेळा पडले तरी पुन्हा उभे राहतात. त्यांचा आत्मसन्मान आणि जिद्द त्यांना पुढे नेत असते. काळ बदलायला वेळ लागतो, पण जे लोक संयम ठेवतात त्यांच्यासाठी संधी नक्की येते. जीवनात योग्य निर्णय घेणे, चुकीच्या लोकांपासून दूर राहणे आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे या गोष्टी त्यांना पुढे घेऊन जातात. भाग्योदय हा नेहमी अचानक होणारा चमत्कार नसतो. तो अनेक वर्षांच्या मेहनतीचं आणि सहनशक्तीचा परिणाम असतो. सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यातही हेच दिसतं. सुरुवातीला संघर्ष त्यांना मजबूत बनवतो आणि पुढचा काळ त्यांना ओळख, यश आणि समाधान देऊ शकतो. त्यामुळे अडचणी आल्या तरी ते शेवट नाही, त्या फक्त आयुष्याच्या मोठ्या बदलाची सुरुवात असू शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.